जय शिवराय मावळांनो, अशा कडक उन्हात भेट द्या किल्ल्याला. कुठून आलो आपण दादा? आम्ही संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. अच्छा. नमस्कार, जय खंदेश भाऊसनी पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, पुन्हा एकदा आपण येऊन गेलो नवीन ब्लॉग घेऊन. आजचे ब्लॉग एकदम लाईक खास आहे आणि तुमचे मन पसंत होणार आहे. थांबेल बघून तुम्ही समजलं असेल आज आपण कुठे फिरणार आहे. तर मित्रांनो, आता सध्या साबा मूवी चालू आहे आणि आज आपण रिअल हिस्टरी बघणार आहे. आमचे जे राजा आहे श्री छत्रपती संभाजी महाराजचे जे काहिनी आहे तो आज आपण जाणार आहे संभाजीनगर जाणार आहे आणि तिथे 2-3 किल्ला आहे तिथे व्हिजिट करणार आहे. त्याच्यामध्ये एक आहे देवगिरी, जो दौलताबाद किल्ला मा ओळखले जाते संभाजीनगरमध्ये. आणि जे जालिमचे जो आता सध्या तिथे त्याचं कब्रस्थान वगैरे आहे ते पण थोडं दाखवणार आहे. आणि त्या कबरवर बुलडोझर चालायलाच पाहिजे ते पण आपण मांग करणार आहे. नमस्कार, फायनली आपण पोहोचले कन्नर घाट. पाठीमागे जे डोंगर देखून राहिले ह्याच आहे कन्नर घाट. तर मित्रांनो, 10 वाजता पण घाटातून निघाले होता. आता जवळपास 12 वाजून गेले आणि इथून आपल्याला 60 किलोमीटर जाणं आहे. जालना संभाजीनगर इथून 10 किलोमीटर आणि बोर्ड लावले असा इकडनं बाजूला दिसते. असं वाटते हे जे डोंगर आहे इथे आहे ते किल्ला. दौलताबाद एक टाइम राजधानी होता. दिल्लीतून इथे आणलेलं होतं राजधानी ट्रान्सफर करून. ते काही सक्सेस झालेले नाही होता म्हणून आता परत गेलो होतो. मित्रांनो, आता 1:30 वाजले, कम्प्लीट 1:30 वाजले आणि 10 वाजता निघालो होता मग घरातून. आता इथे गाडी पार्किंग करून दिले आणि माझ्या पाठीमागे बघू शकता इथे देवगिरी किल्ला आहे. मला माहिती आहे तुम्ही कंजूस आहे, तुम्ही फिरणार नाही, पण तुम्ही नक्की या व्हिडिओ बघा आणि लाईक करा आणि फॉलो करा आणि शेअर करा. किल्ल्याचे मेन दरवाजा आहे. तर इथे पाठीमागे मी गाडी पार्किंग करून दिले आणि इथून थोडं पाणी बॉटल वगैरे घेऊन घेतले. तर आपण पुढे जाऊ. इथे जे फी वगैरे लागते, गेट पास वगैरे लागते ते आपण घेऊ आणि तुमचं थोडं दाखवायचं प्रयत्न करू. बाकी इथे फोटोग्राफीची व्यवस्था वगैरे आहे आणि हे तिकीट घर आहे. तर बघू शकतो तिकीट काउंटरमध्ये मी तिकीट घेऊन घेतलं 25 रुपीज पर पर्सन. स्टुडंटसाठी काहीतरी सूट आहे. तो इथे गेट आहे, तो गेटकडे आपण जाऊ. एंट्री करणार आहे, तिकीट चेक होईल. तर मित्रांनो, इथे गेट होता, गेटकडे तिकीट बघून एंट्री केले. एंट्री करून जो तुम्हाला समोर दिसणार आहे याचा एक गेट दिसणार आहे, एकदम व्ह्यू दिसणार आहे. खतरनाक गेट आहे, पुढे तोफ वगैरे ठेवलेले आहे. तिकडे बघा मोठा तोफ आहे. भरपूर प्रकार तोफ ठेवले, लहान मोठा छोटा. अरे बापरे, इथे तर माझा पुरं बॉडी चाललं जाते तोफ मध्ये. बघा, पावसाने आज एकादशी आहे आणि मी सुद्धा आज एकादशी आहे. सकाळीपासून पाणी सुद्धा पिले नाही आहे. वरती जाऊ, त्यानंतर पाणी वगैरे पिऊ आणि तुमचे पहिले म्हटलं एक्सप्लोर करून दाखवणार आहे, किल्ला पूर्ण दाखवणार आहे. त्यानंतर म्हटलं पाणी पिऊ. सामने बघा, इथे होता तलाव होता मित्रांनो. तिथे सैनिकचे पाणी पिण्यासाठी, स्वच्छ पाणीसाठी तलाव होता. चांद मिनार आहे, बंद आहे. मित्रांनो, एकटा ना मग बेकार मजा आहे. बेकार काय सांगू, एकटाप्रमाणे फिरायचं, कुठे थांबायचं काम नाही. बेकार मजा आहे, पण ऊन आहे. देखो एखाने तोप, मेंढा तोप 2 किलोमीटर तोप रेंज आहे. पाठीमागे बघू शकतो हे तलाव आहे. जर इथे फोन पडले तर फोन कधी उचलू शकत नाही आणि एवढे खोल आहे, भरपूर खोल आहे इथे. एवढे खोल आहे. वाव, बघा
जय खानदेश, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. वरती जाण्यासाठी इथून जाणं पडते बघा. बाय ना काही रस्ता नाही समजी ना इकून आहे ना कुठून आहे काय माहिती आहे. चला तर खरं कुठेच बघू आपण. भाऊसनी जय खानदेश, जय शिवराय. तुम्ही ते कंजूस आहे, तुम्ही ते फिरणार नाही, पैसा पण खर्च करणार नाही. मी फिरतो, तुम्ही बघा. तर मित्रांनो गरम एवढे होत होता त्यामुळे आपण शर्ट काढून टाकलाय, टी शर्ट घालून घेतलाय. मित्रांनो गरम होत होता, कपडे बदल करून घेतला, टी शर्ट घालून घेतला. जय शिवराय, जय शिवराय मावळांनो. अशा कडक उन्हात भेट द्या किल्ल्याला. कुठून आलो आपण दादा? आम्ही संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. अच्छा अच्छा अच्छा. आणि एक नक्की सांगतो, फिरत असताना पाण्याची बाटली सोबत ठेवा आणि पाखरांसाठी पाण्याची बॉटल तिथं ठेवा, म्हणजे पशु पक्षी हे आपल्या पाण्यापासून वाचतील. बरोबर. एवढे वरती. जय शिवराय, जय शिवराय. पाठीमागे जे दिसून राहिले हे मंदिर आहे, मंदिर गणपती मंदिर आपला गणपती बाप्पाचे. आता सुद्धा एकदम सुरक्षित आहे आणि किती उंचावर बघू शकतो. समुद्रपृष्ठापासून कमसे कम मला असं वाटतं हे शेवटचं पायरी आहे. पुढे किती पायरी आहे अजून काय माहिती आहे. पण इथे सावली मग थोडं बसू, आराम करू. दीड तास टाइम लागला. असं वाटत होतं खाली उतरून जाऊ, पण फायनली आले आपण. खाली येऊन गेले किल्ल्याला. असं वाटत होतं खाली चालले जाऊ, रिटर्न जाऊ, पण हिंमत वाटले. भरपूर महिला मंडळ होता, त्याचे बघून आपल्याला हिंमत वाढले.